मोहिनी, नेक्स्ट. गोखले मॅडम कोण आहेत? तुम्ही आतमध्ये जा. नमस्कार डॉक्टर, आज येऊ का मी? या मिसेस गोखले, प्लीज बसा. कशा आहात? मी ठीक आहे डॉक्टर, तुम्ही कशा आहात? अगदी व्यवस्थित. कसं आहे केलं? अच्छा, मुलगी कशी आहे? ती मजेत आहे डॉक्टर. अरे वा, अभिनंदन. पुन्हा एकदा आई होणार तर तुम्ही. रिपोर्ट्स तर सगळे नॉर्मल आहे. मी काही टॅबलेट्स घेऊन देते, त्या नियमित घेत चला. आणि आहाराविषयी तर तुम्हाला माहिती आहेच, मागच्या वेळेप्रमाणेच दूध, फळे, पालेभाज्या व्यवस्थित घेत चला. काळजीचं काही कारण नाही. तुम्ही म्हणताय ते सगळं ठीक आहे डॉक्टर, पण आज तुमच्याकडे येण्याचं कारण म्हणजे एक मदत हवी होती तुमची. बोला ना मिसेस गोखले, काय मदत करू शकते मी आपली? असं आहे ना डॉक्टर, पुन्हा एकदा आई होणार कळल्यावरती काही कारणास्तव मी गर्भलिंग निदान करून घेतलं आणि त्यातून असं निदान झालं की येणारं बाळ हे मुलगी आहे. काय? मिसेस गोखले, तुम्हाला माहिती आहे ना, गर्भलिंग निदान हा कायद्याने गुन्हा आहे. तरी हा धोका पत्करला. मुळात त्याची गरज ती काय? आणि मला हे नाही कळलं की यात मी तुमची काय मदत करू शकते. या आधीही तुम्ही एका मुलीला जन्म दिलाच आहे की? तेच ना डॉक्टर, आधीच एक मुलगी असल्यामुळे दुसरी मुलगी नको आहे आम्हाला. खरं सांगायचं तर माझ्या घरच्यांचा तसा दबावच आहे माझ्यावर आणि आम्ही जो निर्णय घेतला आहे त्यामध्ये तुम्हीच मदत करू शकाल माझी. आय सी. मिसेस गोखले, हा निर्णय घेण्याआधी तुम्ही नीट विचार तर केला आहे ना? हो डॉक्टर, आम्हाला 2 मुली नको आहेत. खरं तर खूप घाबरले हो मी आणि यातून तुम्हीच मदत करू शकाल आमची. खरं तर हे ऐकून मला धक्काच बसला, पण असं दिसतंय की तुम्ही अगदी ठरवूनच आला आहात. हो डॉक्टर, आमचा निर्णय पक्का आहे. ठीक आहे मिसेस गोखले, करेन मी तुमची मदत. तुम्हाला 2 मुली नकोच आहेत तर? थँक्यू डॉक्टर, तुम्ही खूप मोठी काळजी दूर केलीत माझी. ठीक आहे तर मिसेस गोखले, करेन मी तुम्हाला मदत जेव्हा तुम्ही पूर्णपणे तयार असाल. ओके डॉक्टर, लवकरच कळवते मग मी तुम्हाला. निघू मग मी आता, घरी सांगायलाच हवं. मिसेस गोखले, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिलीच. येताना तुमच्या मोठ्या मुलीला आठवणीने सोबत घेऊन या. साक्षीला? तिला का डॉक्टर? तिचं काय काम असेल? तसं काय आहे मिसेस गोखले, तुम्हाला 2 मुली नकोच आहेत. मग आपण असं करूया, साक्षीलाच मारून टाकू. काय? हे काय बोलताय तुम्ही डॉक्टर? जिवंत मुलीला मारणार? हा प्रश्न तर मी तुम्हाला विचारायला हवा मिसेस गोखले. साक्षी जिवंत आहे हे कळतंय, तर मग तुमच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला जीव नाही का? खरंच स्वतःला मी भाग्यवान समजते की माझी आई तुमच्यासारखा विचार करणारी नव्हती. कसं समजावं तुम्हाला हेच कळत नाही. अहो, सुज्ञ आहात तुम्ही, स्वतःही एक स्त्री आहात. असा निर्णय घेण्याआधी एकदाही हा विचार मनात नाही का आला की जर तुमच्याही आई वडिलांनी असंच केलं असतं तर? हा विचारच किती भयानक वाटतो ना डॉक्टर, पण अहो, एक स्त्री असून जर एका स्त्रीचं महत्त्व समजू शकत नसाल तर कसं होईल? एक स्त्री जेव्हा जन्माला येते ना, तेव्हा ती स्वतःबरोबरच तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी नवी स्वप्न, नवी उमेद घेऊन जन्माला येते. ही स्त्री तुमच्या संस्काराची शिदोरी उराशी बांधून पुढच्या पिढीला संस्कार संपन्न बनवते. एक नव्हे तर 2-2 कुटुंबाची जबाबदारी चिकाटीने पार पाडते. प्रेम,
वात्सल्य, स्नेह, जिव्हाळा याला समानार्थी शब्द म्हणजे स्त्री होय. मला कळतंय हो सगळं डॉक्टर, पण पण वळत नाही ना. खरं तर ज्या ज्या कारणांसाठी स्त्री भ्रूण हत्या केली जाते ती कारणच किती तुच्छ आहेत. अशा पार्श्वभूमीवरही हत्येचं पाप डोक्यावर घेऊन कसं जगावंसं वाटतं हेच कळत नाही. मी एवढंच सांगू इच्छिते की मुलगी जन्माला येणं हे खरंच खूप भाग्याचं असतं आणि भाग्याची अशी साथ सोडाल तर भाग्यही तुमची साथ सोडेल. एकदाच विचार करा की जर तुम्ही या जगात आला नसतात तर तेव्हा तुम्हाला तुम्ही करत असणाऱ्या गुन्ह्याचं गांभीर्य कळेल. अजूनही वेळ गेलेली नाही मिसेस गोखले. नका हो करू असं पाप. बघा डॉक्टर तपासून माझी मुलगी कशी येते. मला या जगात आणायचंय तिला. तर मग करणार की नाही साजरे तुम्ही या दुर्गेच्या जन्माला?